तुम्हाला माहिती आहे, जी गोष्ट फ्री असते ना, तीच गोष्ट सगळ्यात जास्त किमती असते. जसं की झोप, शांती, आनंद, हवा, पाणी, प्रकाश, खरं प्रेम आणि आपले श्वास. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण याच गोष्टींना सगळ्यात जास्त कमी लेखतो. या गोष्टींकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आणि या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या करोडो रुपये खर्च केल्याने सुद्धा आपल्याला मिळू शकत नाहीत. आणि आपण या गोष्टींची कदर नाही करत. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं जीवन आणि आपली चुकीची समज की हे जीवन तर असंच चालतं. बघा, आपण प्रत्येकजण आपापल्या जीवनात आपले वेगवेगळे रोल निभवत असतो, वेगवेगळी कामं करत असतो. बघा, तुम्ही कुणाचा मुलगा किंवा मुलगी असाल, कुणाचे आई किंवा वडील असाल, कुणाचे बहीण किंवा भाऊ असाल, किंवा कुणाचे पती पत्नी असाल. आणि त्या प्रकारे तुमच्या आयुष्यात तुमचा जो महत्त्वाचा रोल आहे तो तुम्ही पार पाडताय. पण तुम्हाला असं कधी वाटलंय का की हे सगळं करून ना आता मी थकून गेलोय, आता मला खूप कंटाळा आलाय? खरं तर तुम्ही तुम्हाला वेळ देणं विसरून गेला आहात. तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुमच्याकडे तुमच्यासाठी वेळच नाहीये? खरं तर ज्या धावपळीच्या जगात आपण जगतोय ना, त्याचमुळे आपल्याला असं वाटतं. आणि आजच्या या फास्ट युगात ना आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी असते, लगेचच हवी असते. आपल्यातले पेशन्स संपत चाललेत आणि म्हणूनच आपल्याला स्वतःसाठी वेळ नाहीये. तुम्ही कधी असं केलंय का? आठवून बघा, शांत बसून स्वतःबद्दल कधी विचार केलाय का? स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न केलाय का? नाही. तुम्हाला याचंही उत्तर या व्हिडिओत मिळेल. चला तर सुरू करूया आणि समजून घेऊया एका गोष्टीच्या माध्यमातून. एकदा एक दुःखी आणि त्रासलेला व्यक्ती बुद्ध भिक्षूंकडे जातो आणि बुद्ध भिक्षूंना म्हणतो की मी खूप दुःखी आहे, माझं समाधान होत नाहीये, मला काहीतरी सांगा जेणेकरून मी आनंदी राहू शकेन. बुद्ध भिक्षू त्या व्यक्तीला म्हणाले की तुला काय वाटतं, हे जे तुझे प्रॉब्लेम्स आहेत, जे काही तुझ्या आयुष्यात चुकीचं घडतंय, त्यासाठी जबाबदार कोण आहे? तो व्यक्ती म्हणाला, हे जग, माझ्या आजूबाजूचे लोक आणि कधी कधी माझ्या कुटुंबातले सुद्धा. त्यांच्याचमुळे मी दुःखी होतो, त्यांच्या वागण्यामुळे मला त्रास होतो. बुद्ध भिक्षू हलकसा हसले आणि म्हणाले की तुला काय वाटतं, तुझ्या दुःखाचं कारण तुझ्या आजूबाजूचे लोक आहेत, तुझ्या परिस्थिती आहेत? जर तुला असं वाटतंय ना, तर तुझे हे विचार चुकीचे आहेत. खरं तर हे तुझ्यावर डिपेंड करतं की तू या जगाला कसं बघतोय. हे सुख दुःख आपल्याला या जगाने नाही दिलेत. आपल्याला जे दिसतं आणि त्यातून आपण जे मान्य करतो, जे समजून घेतो, जे स्वतःवर लादून घेतो ना, त्यावरून ठरतं की आपण खुश आहोत की दुःखी. म्हणजे मनुष्याचा स्वभावच असा असतो की तो सकारात्मक गोष्टींच्या आधी नकारात्मक गोष्टींचा विचार करतो. आणि आपल्याला स्वतःला प्रत्येक सिच्युएशनमध्ये खुश राहणं शिकावं लागतं. आणि ते जर आपण शिकलो ना, तर कोणतीही परिस्थिती, कोणताही व्यक्ती, कोणतेही लोक आपल्याला कधी दुःखी करू शकत नाही. हे पूर्णतः आपल्या स्वतःवर डिपेंड करतं की आपल्याला खुश राहायचं आहे की दुःखी. गौतम बुद्धांची एक प्रसिद्ध कहावत आहे की तुम्ही जे बघता त्यावरून असं कळतं की तुम्ही कोण आहात. म्हणजे आपला दृष्टिकोन आपलं व्यक्तिमत्व ठरवतो, आपले विचार ठरवतो. जसं की जर आपण नकारात्मक असलो तर जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला नकारात्मक दिसते. आणि जर आपण सकारात्मक असलो तर आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतो. जसं की बुद्धांच्या नजरेत प्रत्येक व्यक्ती हा बुद्ध स्वरूप होता. जर तुम्ही आतून खुश असाल ना, तर तुम्हाला सगळं काही छान वाटेल. पण तुम्ही आतूनच दुःखी असाल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास होईल, तुम्हाला प्रत्येक गोष्टी नकोशी वाटेल. असं झालं असेल कधीतरी. जेव्हा आपण खुश असतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट छान वाटते. आणि जेव्हा आपण दुःखी असतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा राग येतो. म्हणजेच सगळं आपल्या दृष्टिकोनावर निर्भर करतं. बघा, कधी कधी आपला एखादा दिवस खराब गेला की आपल्याला सगळं काही निगेटिव्ह वाटायला लागतं. आपण निगेटिव्ह विचार करतो. फक्त त्या एका दिवसामुळे आपण आपल्या पूर्ण लाईफचा विचार करून घेतो की माझं तर सगळंच काही खराब आहे, माझ्याहून दुःखी कोणीच नाही आहे. पण खरं तर ती जी फिलिंग असते ना, ती तात्पुरती असते. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, काय होतं माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार केल्याने, प्रत्येक गोष्टीमुळे दुःखी झाल्याने आपला स्वभावच तसा बनून जातो. आणि मग आपण रोज दुःखी होतो, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो. मग असं तर नाही होऊ शकत की तुमच्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही खुशच राहाल. तेव्हा तुम्हाला त्रास होईल, राग येईल. त्यावेळी फक्त ही गोष्ट आठवण करा की हे जे काही आहे ना, हे थोड्या वेळापुरतं आहे. हे थोड्या वेळात दूर होणार आहे आणि थोड्या वेळात मी खुशच होणार आहे. म्हणून तशा वेळी राग करू नका, जास्त रडू नका, शांत राहा. थोडा वेळ जाऊ द्या, गोष्टी नॉर्मल होण्याचा वेट करा.
यानंतर त्या व्यक्तीने बुद्धांना अजून एक प्रश्न विचारला की ह्या ज्या भावना आहेत, राग येणं, संताप येणं, आक्रोश येणं, यावर कसं नियंत्रण मिळवायचं, यापासून कसं दूर राहायचं. बुद्ध म्हणाले की जागरूकता हीच एक अशी टेक्निक आहे ज्यामुळे तू या भावनांपासून दूर राहू शकतो. बुद्ध भिक्षूंनी त्या व्यक्तीला विचारलं की ज्यावेळी तुझ्यासोबत काहीतरी वाईट घडतं, तू दुःखी असतो, तेव्हा तू काय करतो. त्यावर तो व्यक्ती म्हणाला की अशा वेळी मी त्या भावनेला संपवण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल विचार कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, इथे खूप डीप गोष्ट आहे जी बुद्धांनी सांगितली. ती म्हणजे त्यांनी असं सांगितलं की या भावनांना स्वतःवर हावी होऊ देऊ नकोस. जसं आपण दुसऱ्यांना बघतो, जसं रस्त्याने एखादा व्यक्ती चालला आहे त्यांच्याकडे आपण बघतो. आता त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, तुम्हाला माहिती नाही तो कोण आहे, तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या या भावनांना ट्रीट करायचं आहे. आता अशा प्रकारच्या जागरूकतेसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे, एखाद्या गोष्टीचा ज्यावेळी आपल्याला त्रास होईल, आपल्याला खूप राग येईल, तेव्हा आपल्याला त्या फिलिंग्सना इग्नोर करायचं आहे, त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे. कारण बघा, ह्या नकारात्मक भावना, हा राग यांमुळे आपला काहीही फायदा होत नाही. यांमुळे आपण फक्त दुःखी होतो. म्हणून त्यांना इग्नोर करा. कारण त्यांना आपण धरून बसलो तर ते आयुष्यभर आपल्याला त्रास देत असतात. कारण बघा, बऱ्याचशा व्यक्तींना त्यांच्या पास्टमध्ये घडून गेलेल्या घटनांचा आत्ता त्रास होतो. ते अजूनसुद्धा त्याबद्दल विचार करून दुःखी होतात. जोपर्यंत आपण ते विचार सोडून देत नाही ना, तोपर्यंत आपण त्या त्रासामधून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून ते विचार करणं सोडून द्या, त्यांना महत्त्व देऊ नका. त्या व्यक्तीने बुद्धांना पुढचा प्रश्न विचारला की हे जे आपले नातेसंबंध आहेत यांचा आपल्या जीवनात काय रोल आहे, हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात. एक गहन नातं, एक दृढ नातं, चांगले मित्र कसे बनवायचे. यावर बुद्ध भिक्षू म्हणाले की ज्यावेळी आपल्या दुसऱ्यांसोबत नातं खूप छान असतं ना, त्यावेळी आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि त्यामुळे आपल्याला मानसिक शांतीसुद्धा मिळते. आणि ज्यावेळी आपण दुःखी होतो, आपल्यावर काहीतरी वाईट वेळ येते, तेव्हा आपल्या प्रत्येकाला असं वाटतं ना की कुणीतरी एखादा व्यक्ती खंबीरपणे आपल्यासोबत असावा. आणि काही नाते आपल्या आयुष्यात खरंच खूप महत्त्वाचे असतात. विचार करा, तुमची एकदम आवडती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला काहीही दिलं तरी तुम्हाला त्यात मजा येणार नाही. त्या व्यक्तीशिवाय तुमचं कुठेही मन लागणार नाही. मग तुम्हाला त्या व्यक्तीच्या बदल्यात कोणतीही वस्तू दिली तरी तुम्ही खुश होणार नाही. कारण एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीची जागा नाही घेऊ शकत. आणि मग चांगले नाते कसे बनवायचे, तर बघा, कधीही कुणाही प्रती ईर्ष्या ठेवू नका. कधी कधी असतं ना, आपल्याला आपल्याच कुटुंबातल्या, आपल्या रिलेटिव्समधले काही लोक आवडत नाही आणि मग त्यांच्याबद्दल आपण काहीतरी चुकीचे विचार करतो. जरी आपण एखाद्या ठिकाणी एकत्र असू तरी त्यांच्याकडे बघून काहीतरी विचार करतो. ते करणं सोडून द्या. त्यांच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नका. तुम्हीच हलकं फील कराल. प्रत्येकाशी छान वागा आणि कुणाबद्दलही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. कधी कधी आपल्याला वाटतं की समोरचा व्यक्ती वाईटच आहे. भलेही आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसेल तरी आपल्याला त्याच्याबद्दल तशी समज झालेली असते. म्हणून पहिल्यापासूनच मानून चालू नका कुणाच्या सांगण्यावरून की हा व्यक्ती वाईट आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या दृष्टिकोनातून बघा. आणि एखाद्याशी खरं नातं, खरी मैत्री तेव्हाच बनते जेव्हा आपण सुद्धा पूर्णतः खरे असतो. म्हणून जी समोरच्याकडून आपण अपेक्षा करतो ना की त्याने माझ्याशी छान वागलं पाहिजे, त्याआधी आपण त्याच्याशी छान वागायला सुरुवात केली पाहिजे. मग बाकी गोष्टी आपोआपच छान होतात. यानंतर त्या व्यक्तीने बौद्ध भिक्षूंना पुढचा प्रश्न विचारला. तो असा की लोक काय म्हणतील, हा जो विचार आहे यापासून कसं दूर जायचं. यावर बुद्ध भिक्षू म्हणाले की आता ज्या 3 गोष्टी मी तुला सांगणार आहे ना, त्या कधीच विसरू नको. कारण या 3ही गोष्टी तुला खुश ठेवण्यासाठी मदत करतील. सगळ्यात पहिली गोष्ट की लोक कधी तुझ्यात इतका इंटरेस्ट घेणार नाही जितका तुला वाटतोय. बुद्ध भिक्षू त्या व्यक्तीला म्हणाले की आता मला तूच सांग, तुला आठवतंय का, एका आठवड्याआधी तुझ्या मित्राने कोणते कपडे घातले होते, त्याने काय जेवण केलं होतं, तुझ्या लक्षात आहे. तो व्यक्ती म्हणाला की नाही, माझ्या लक्षात नाहीये. यावर बुद्ध भिक्षू म्हणाले की ज्याप्रमाणे इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या लक्षात राहत नाहीत, त्याचप्रमाणे तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्याही लक्षात नाही राहणार. आणि जर लोकांना तुझ्याबद्दल इतक्या गोष्टी आठवणच राहणार नसतील तर मग चिंता करून काय होणार आहे. आणि खरं काय माहिती आहे का, लोक आपल्याबद्दल तितका विचार नाही करत जितका आपल्याला वाटतं की ते करतात. दुसरी गोष्ट जी आपण एक्सेप्ट केली पाहिजे की प्रत्येक जणाला आपण आवडूच असं कधीच होणार नाही. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला प्रत्येक व्यक्ती आवडते का? नाही ना. असं कुणीतरी असेलच ना की जो तुम्हाला आवडत नसेल. आपण प्रत्येकाकडून अपेक्षा नाही करू शकत की आपण प्रत्येकाला आवडलोच पाहिजे.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जर प्रत्येकाला आवडण्यासाठी प्रत्येकाच्या मनासारखं वागायला लागलो ना, तर आपण कधीही खुश राहू शकत नाही. म्हणून आपणच हा विचार सोडला पाहिजे की इतरांना आवडण्यासाठी, प्रत्येक जणाला आवडण्यासाठी मी त्यांच्या मनासारखं वागेल. कारण लोकांना आपण तोपर्यंतच आवडतो जोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखं करतो. या गोष्टी सोडून द्या. कुणाला आपण आवडतोय, कुणाला नाही आवडतोय, यामुळे आपण फरक नाही पडू दिला पाहिजे. नाहीतर आपण कधीही खुश राहू शकत नाही. तिसरी गोष्ट, बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांच्या नावाने करत असतो ना, त्या कुठेतरी आपण स्वतःसाठीच करत असतो. म्हणजे काय, बऱ्याचदा आपण असं दाखवतो ना की आपण हे सगळं समोरच्यासाठी करतोय, पण त्यामध्ये कुठे ना कुठे आपला स्वार्थ तर असतोच आणि ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आता प्रत्येकाला वाटतं की माझं कुटुंब सुरक्षित राहावं, माझी बायको सुरक्षित राहावी, माझे मुलं सुरक्षित राहावे. जर त्यांना काही झालं तर काय होईल? यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाची काळजी आहे, नक्कीच आहे, 100% काळजी आहे. पण कुठेतरी काही ना काही टक्के त्याचासुद्धा स्वार्थ आहे. कारण तो एकटा राहायला घाबरतो की त्यांना काही झालं तर माझं काय होईल. या काही गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, ज्यांना आपण समजून जरी घेतलं ना तरी आपण खूप खुश राहू शकतो. आणि खुश ठेवणाऱ्या, जीवन बदलवणाऱ्या गोष्टी नेहमी सोप्याच असतात, आपणच त्यांना कठीण बनवून टाकतो. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागे काय झालं होतं किंवा पुढे काय होणार आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा आता माझ्यासमोर काय आहे, आता मी काय करतोय त्याचा विचार करा.